बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्त्वाच्या बातमीनं. बातमी पुण्यामधून आहे. एनआयएची टीम पुण्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे. संतोष जगदाळे यांच्या घरी एनआयएची टीम पोहोचली आहे. गेल्या तासाभरापासून जगदाळे कुटुंबियांशी एनआयएची टीम चर्चा करते. पत्नी प्रगती जगदाळे, मुलगी आसावरी जगदाळे यांच्याकडून माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 2 अधिकारी या ठिकाणी आल्याची माहिती मिळते. संतोष जगदाळेंचा पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता. एनआयएची ही टीम जगदाळे यांच्या निवासस्थानी पोहोचलेली आहे. संतोष जगदाळे यांचा या संपूर्ण हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. जम्मू काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पुण्यातील जगदाळे कुटुंबियांच्या भेटीसाठी आणि चौकशीसाठी जे आहे ते नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे काही अधिकारी जे आहेत ते आलेले पाहायला मिळत आहेत. या जगदाळे कुटुंबियांच्या घरामध्ये जे आहेत ते हे सगळे अधिकारी जे आहेत ते काही वेळापूर्वी पोहोचलेले आहेत आणि या अधिकाऱ्यांकडून कदाचित पत्नी संतोष जगदाळे यांची असणारी प्रगती जगदाळे आणि त्यांची मुलगी असणारी आसावरी जगदाळे यांच्याशी बातचीत जी आहे ती केली जाते. कारण का या दोघी जणी आहेत त्या ह्या सगळ्या घटनास्थळी उपस्थित होत्या आणि त्यांच्या समोर जे आहेत ती ही सगळी घटना घडलेली पाहायला मिळते. त्यामुळेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे म्हणजेच NIAचे जे आहेत ते अधिकारी पोहोचलेले आहेत आणि त्या अधिकाऱ्यांकडून सगळी माहिती जी आहे ती माहिती सध्याच्या घडीला घेतली जाते आणि त्याच्या आधारे नेमका जबाब जो आहे तो नोंदवला जाईल. कारण का ही सगळी कायदेशीर लढाई देखील पुढील भविष्यकाळामध्ये होऊ शकते. त्यामुळे कदाचित साक्षीदार म्हणून यांचा उल्लेख जो आहे तो केला जाऊ शकतो. साक्षीदार म्हणून यांना ग्राह्य धरलं जाऊ शकतं. या सगळ्याच्या अनुषंगाने नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडून ही सगळी जी आहे ती माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे आणि जगदाळे कुटुंबियांना त्यांच्याकडची असलेली देखील माहिती जी आहे ती व्हेरीफाय केली जाऊ शकते आणि कायदेशीरदृष्ट्या स्ट्रॉंग केस बनवण्यासाठी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जी आहे ती आता यामध्ये सहभागी झालेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन स्वप्नीलसह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे. तर राष्ट्रीय तपास यंत्रणांची अधिकारी हे आता पुण्यामध्ये आहेत. संतोष जगदाळे यांच्या निवासस्थानी ते पोहोचलेत. जगदाळे यांची पत्नी आणि मुलगी यांच्याकडून या हल्ल्यासंदर्भात अधिक काही माहिती मिळतीये का हे पाहण्याकरता म्हणून हे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचलेले. जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम या ठिकाणी हा दहशतवादी हल्ला झाला आणि या दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातल्या 26 जणांचा मृत्यू झाला, ज्याच्यामध्ये पुण्यातल्या संतोष जगदाळे यांचा समावेश होता. संतोष जगदाळे यांच्यासोबत त्यावेळेला त्यांच्या पत्नी आणि मुलगी या दोघीही उपस्थित होत्या. त्यामुळे या दोघींकडून आता कोणती माहिती मिळते याचा शोध सुरू आहे आणि राष्ट्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी आता जगदाळे यांच्या घरी पोहोचले. आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आता माझ्यासोबत संपर्कामध्ये आहेत. रोहन, एकूणच आत्ता आपण बघितलं तर गेल्या 2-3 दिवसांपासून या संपूर्ण प्रकरणामध्ये NIA वेगवेगळ्या पद्धतीनं तपास करताना आपल्याला दिसतंय. आत्ता जगदाळे यांच्या घरी NIAची टीम आहे. आपल्याला या संदर्भातली काही माहिती मिळाली आहे का? साधारणतः 1.5 ते पावणे 2 तासापासून हे सगळी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी अर्थातच NIA कडून जी आहे ती या सगळ्यांकडून विचारपूस केली जाते. खरं पाहायला गेलं तर पहलगाम जिथं जम्मू काश्मीरमध्ये जो मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये पुण्यातील 2 जण म्हणजेच कौस्तुभ आणि संतोष जगदाळे या दोघांचा देखील हत्या जी आहे ते यावेळी झालेली होती. आणि आता जगदाळे कुटुंबियांच्या कडून अधिकची काही माहिती मिळते का यासाठी NIA कडून प्रयत्न केला जातोय. मुंबईहून NIAची टीम जी आहे ती साधारणतः 2 तासापासून जगदाळे कुटुंबियांकडून माहिती घेते. या माहितीमध्ये पाहायला गेलं तर प्रगती जगदाळे ज्या की या संतोष जगदाळे यांच्या पत्नी होत्या आणि आसावरी जगदाळे जे की मुलगी होती, या दोघीही त्या घटनास्थळी ज्या आहेत त्यावेळेस उपस्थित होत्या आणि त्यांच्या समोर जी आहे ती ही संतोष जगदाळेंची हत्या झालेली होती. त्यामुळे त्यांच्याकडून सगळी तपशीलवार माहिती जी आहे ती लेखी स्वरूपामध्ये घेतली जाते. सातत्याने सांगितलं जातं की याच्या विरोधामध्ये स्ट्रॉंग केस जी आहे ती उभी राहू शकते आणि यासाठी कदाचित साक्षीदार म्हणून
प्रगती जगदाळे किंवा आसावरी जगदाळे यांना केलं जाऊ शकतं आणि त्या हेतूने जे आहे ती सगळी पावलं टाकली जात आहेत. तर दुसरीकडे NIA यामध्ये सहभागी झालेलं आहे. याचा अर्थ ज्या पद्धतीने हल्ला करून हे सगळे आरोपी जे आहेत ते पसार झालेले होते, ते सापडलेले नव्हते. त्यामुळे नेमके हे हल्लेखोर कसे होते, किती होते, ते कुठून आले होते, या सगळ्याची तपशीलवार माहिती जी आहे ती कदाचित नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडून घेतली जात असावी. त्यामुळे नक्कीच रोहन, साधारणतः आणखीन एक 2 जे तासापासून कौस्तुभ या गणवटे तुम्ही सगळ्याची आता त्यांचा उल्लेख केला, त्यांच्याही घरी ही टीम जाणार आहे का आणि तिथेही या सगळ्या संदर्भातला तपास होणार आहे का, या संदर्भातली काही माहिती मिळते? अगदी बरोबर आहे. दुसऱ्या ठिकाणी देखील कौस्तुभ गणबोटे यांच्या घरी देखील ही टीम जी आहे ती जाईल आणि त्यांच्याकडून देखील आजच या सगळ्याची माहिती जी आहे ती घेतली जाईल. कारण का पुण्यामध्ये 2 या हत्या ज्या आहेत त्या घडलेल्या होत्या. ज्या ठिकाणी जम्मू काश्मीर हा प्रकार घडला ते दोघंही पुण्याचे रहिवासी होते. त्यामुळे आता पुण्यामध्ये आल्यानंतर या दोघांच्याही घरी जी आहे ती NIAची टीम जी आहे ती जाऊ शकते आणि त्यांच्याकडून या सगळ्याची माहिती जी आहे ती घेतली जाऊ शकते. आणि त्यांच्याकडे जी NIAला जी माहिती मिळालेली आहे कदाचित ती माहिती देखील त्यांच्याकडून जी आहे ती व्हेरीफाय करून घेतली जाऊ शकते आणि त्यामुळे साधारणतः 2 तासापासून NIAचे अधिकारी जे आहेत ते अजूनही जगदाळे कुटुंबियांच्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जी नक्कीच रोहन, धन्यवाद आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी.